स्थानीय रामनगर निवास पर पत्र परिषद में सांसद प्रफुल्ल पटेल तथा सांसद राज्य में पत्रकारों के साथ हम खास मिलकर चर्चा की, जिसमें शहर की विकास तथा समृद्धि महामार्ग, विभिन्न शासन की योजनाएं, इसमें रेलवे सुविधा, हवाई सेवा, किसानों के मुद्दे, विकास के महत्वपूर्ण प्रकल्प, अन्य शासन की योजनाएं ध्यान देने की बात कही। सतीश पारधी की रिपोर्ट। वही महाराष्ट्र सरकार का चाहिए, उसके साथ हमको सुसंगत हम हैं, अभी तो हम सरकार का हिस्सा है और जो पूरा समर्थन देना ही होगा। गैर विश्वास नाही पण अंधविश्वास पण सुरुवात केली आहे आणि चांगलं जे त्यांच्या प्रदर्शन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल आणि ते विविध विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे। ते आता अनेक ते सरकारी समितीवर असल्यामुळे ते पण त्यावर लक्ष घालतील। उद्याचे बंगालाचे विदर्भाचे विमानतळाचा विषय होता की विमानसेवा कधी सुरू होईल। आता पुन्हा नॉर्म्स प्रमाणे जे कंपनी इंडिगो आणि बाकी प्रयत्न करत होते, चालवत होते, त्यांना खूप मोठं लॉसेस होत होते, कारण स्कीममध्ये बरोबर ते त्यांना रिलीफ जे पाहिजे ते उडान स्कीममध्ये मिळत नव्हती। आता काल परवाही माझ्याबरोबर झाला आहे, आम्ही व्यवस्थित त्याला म्हणजे प्रॉपरली बसून येणाऱ्या काळात ते अडचण होऊ नये। आणि दुसरं एक मान्य करावं लागेल की गोंदिया आणि बालाघाट म्हणून सुद्धा आपल्याकडे ट्रॅफिक आपण जसा पाहिजे तसा मिळत नव्हता, त्याच्यामध्ये एवढं चूक नाही आहे। हे आपल्याला पाहिजे सगळं, पण आपण त्या मात्रामध्ये जाणार नाही तर तोटा कोण किती दिवस चालणार हेही आपण विचार केला पाहिजे। लोकांना पाहिजे पण लोकांना हे माहीत नाही की किती लोक प्रवास ॲक्च्युली करत आहेत, हे लॉस कोणी पण किती वर्ष सहन करायचा हा विषय असतो। तरी देखील या वर्षाच्या दिवाळीच्या आसपास प्रयत्न माझ्या चालू आहे की कसंही करून ते व्यवस्थित करायच्या। जास्तीत जास्त पहिलं माझा विचार आहे मुंबईची कनेक्टिव्हिटी कसं करून घ्यायची, त्यामुळे थोडाफार मुंबईच्या ट्रॅफिक माझ्या अंदाजे थोडा जास्त मिळेल अशी शक्यता आहे। आता